नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विवेक जयकुमार खरवडे, संचालक तथा मुख्य मार्गदर्शक इन्स्पायर करियर अकॅडमी सावली। बघा, आज आपण संख्यांचा बारसा करू। संख्यांचा बारसा म्हणजे काय? म्हणजे बारसा कशासाठी करतो? एखाद्याला आपण नाव ठेवतो, म्हणजे जसं खूप सारे लोक आहेत, आपण हा वाला तो वाला म्हणण्यापेक्षा त्याला राम श्याम असे नावं देतो। त्या पद्धतीनं आज आपल्या नामकरण सोहळा करू। संख्यांचं नामकरण सोहळा म्हणजे त्याला आपण संख्यांचे प्रकार म्हणतो किंवा वर्गीकरण। म्हणजे काय? संख्यांचे प्रकार किंवा वर्गीकरण। बघा, आपल्या संख्या अनंत आहेत, इन्फिनिटी। आता तेवढ्या मोठ्या संख्यांना आपण म्हणजे ओळखायचं कसं? त्याच्यासाठी आपण काय करत आहोत? संख्यांचे वर्गीकरण। आता पहिलं वर्गीकरण किंवा पहिलं संख्याचा प्रकार आहे आपलं नैसर्गिक संख्या। काय आहे पहिला प्रकार? नैसर्गिक संख्या, किंवा त्याला आपण काय म्हणतो? नॅचरल नंबर। नैसर्गिक संख्या किंवा त्यालाच आपण काय म्हणतो? नॅचरल नंबर असे म्हणतो। आणि ते बघा, आपण त्या नैसर्गिक संख्या ज्या आहेत त्या आपण इंग्लिशमधील यन या अक्षराने डिनोट करतो। नैसर्गिक संख्या किंवा नॅचरल नंबर कशाने डिनोट करतो आपण? इंग्लिशमधील यन या अक्षराने डिनोट करतो। आता आपली नैसर्गिक संख्या कोणत्या? जे शून्य वगळून, म्हणजे शून्य नाही, शून्य ही नैसर्गिक संख्या नाही, म्हणजे यन म्हणजेच काय? शून्य नाही। मग आपल्या मोज संख्या, नैसर्गिक संख्याला दुसरं नाव आहे मोज संख्या। म्हणजे 1, 2, 3, 4, 5 ते इन्फिनिटी। म्हणजे ह्या इन्फिनिटी म्हणजे अनंत, ह्या सगळ्या आपल्या कुठल्या संख्या झाल्या? नैसर्गिक संख्या झाल्या। आता सगळ्यात लहान नैसर्गिक संख्या कुठली मग आपली? 1। कुठली? 1। आणि सगळ्यात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही। बघा, मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही। सांगता येत नाही म्हणजे कसं? म्हणजे ज्या आपल्या संख्या आहेत, सपोज मी इथं 1 लिहिलं आणि असं 0 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 लिहत गेलं तर असं एखादी स्टेज येते की आपण त्या संख्या मोजू शकत नाही। म्हणजेच काय? सगळ्यात मोठी नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येत नाही। आणि सगळ्यात लहान नैसर्गिक संख्या कोणती? 1। नैसर्गिक संख्येची सुरुवात कुठून होते? 1 पासून। कळलं का? आणि 0 ही नैसर्गिक संख्या आहे का? नाही। मग बघू, 0 ही कुठली संख्या आहे? बघा, जर आपण नैसर्गिक संख्येमध्ये 0 ॲड केलं तर आपल्या त्या संख्याचा जो दुसरा प्रकार होते त्याला आपण काय म्हणतो? पूर्ण संख्या। काय म्हणतो त्याला आपण? पूर्ण संख्या। त्याला होल नंबर असे म्हणतात। काय म्हणतात त्याला? होल नंबर। आणि ते इंग्लिशमधील W या लेटरने आपण डिनोट करतो। मग नैसर्गिक संख्या आणि शून्य संख्या, पूर्ण संख्येमध्ये काय फरक आहे? पूर्ण संख्यांची सुरुवात ही 0 पासून होते। पूर्ण संख्येची सुरुवात कशापासून होते? 0 पासून होते। ह्या सुद्धा अनंत आहेत, फक्त ही संख्या 0 या एका अंकाने मोठी आहे। मग सगळ्यात लहान पूर्ण संख्या कोणती? 0। आणि सगळ्यात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही। नंतर बघा, याच आपण संख्येच्या बारशामध्ये तिसरं नाव ठेवू किंवा तिसरं प्रकार बघू। तिसरं प्रकार पूर्णांक संख्या। कुठल्या संख्या? पूर्णांक संख्या। या पूर्णांक संख्येलाच आपण इंटीजर असे म्हणतो। काय म्हणतो आपण? इंटीजर। पूर्णांक संख्येला काय म्हणतो आपण? इंटीजर। आणि हे इंग्लिशमधील Z या अंकाने आपण डिनोट करतो। आता इंटीजर म्हणजे काय? पूर्णांक। म्हणजे जे काही पूर्ण आपले अंक आहेत ते पूर्णांक। म्हणजे कुठले कुठले? जसं बघा, 1, 2, 3, 4 ते इन्फिनिटी हे आपले काय आहेत? पूर्णांक। आणि 0 सुद्धा हे काय आहे? आपलं पूर्णांक आहे। नंतर बघा, -1, -2, -3, -4, -5, -6 ते अनंत या सगळ्या अंकांना पूर्णांक म्हणतात। मग याचे दोन प्रकार कुठले? ज्या संख्या धन आहेत त्यांना धन पूर्णांक म्हणायचं, आणि ज्या आपल्या ऋण संख्या आहेत त्यांना काय म्हणायचं? ऋण पूर्णांक असे म्हणायचं। म्हणजे बघा, धन संख्येला धन पूर्णांक
आणि ऋण संख्येला ऋण पूर्णांक असे म्हणायचं. म्हणजे पूर्णांक संख्येचे जे पुन्हा दोन प्रकार पडतात त्यांना धन पूर्णांक आणि ऋण पूर्णांक असे आपण म्हणू. नंतर संख्येचा जो चौथा प्रकार आहे त्याला आपण मूळ संख्या म्हणतो. संख्येचा चौथा प्रकार आहे त्याला आपण काय म्हणतो, मूळ संख्या, किंवा यालाच प्राईम नंबर असे म्हणतात. काय म्हणतात, प्राईम नंबर, किंवा यालाच अभाज्य संख्यासुद्धा म्हणतो आपण. काय म्हणतो, अभाज्य. अभाज्य संख्या म्हणजे काय, ज्या संख्येमध्ये म्हणजे भाग जात नाही त्यांना अभाज्य संख्या म्हणतात, मूळ संख्या म्हणतात, किंवाच प्राईम नंबर असे म्हणतात. बघा आता हे जे आपले प्राईम नंबर आहेत किंवा मूळ संख्या आहे हे कसं ठरवायचं. मूळ संख्या बघा कुठल्याही संख्येचे अवयव पाडू. जसं उदाहरणार्थ एकचं अवयव पाडणे म्हणजे काय, ती संख्या इतर कुठल्या संख्येच्या टेबलमध्ये आहे. आता एक ही संख्या एकच्या टेबलमध्ये आहे, नंतर दोन ही संख्या एक आणि दोनच्या टेबलमध्ये आहे, तीन ही संख्या एक आणि तीनच्या टेबलमध्ये आहे, चार ही संख्या एक दोन आणि चारच्या टेबलमध्ये आहे, नंतर पाच ही संख्या एक आणि पाचच्या टेबलमध्ये आहे, सहा ही संख्या एक दोन तीन आणि सहाच्या टेबलमध्ये आहे. बघा आता अभाज्य संख्या किंवा प्राईम नंबर किंवा मूळ संख्या याला जर डिफाईन करायचं झालं तर ज्या संख्यांना फक्त एक आणि स्वतःवरच भाग जातो त्या संख्यांना आपण मूळ संख्या म्हणतो. किंवा ज्या संख्येचे अवयव फक्त दोन असतात. म्हणजे बघा दोनचे अवयव म्हणजे दोन कुठल्या टेबलमध्ये आहेत, एक आणि दोन. तीनचे अवयव एक आणि तीन. पाचचे अवयव एक आणि पाच. यांना आपण काय म्हणतो, अभाज्य संख्या किंवा मूळ संख्या म्हणतो. आता ह्या मूळ संख्या कोणत्या व किती आहेत ते आपण शोधून काढू. बघा सगळ्यात आधी 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्या शोधू. 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्या शोधू. बघा 2 3 5 7. नंतर बघा 11 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्या शोधू. 11 13 17 आणि 19. नंतर 21 ते 30 23 आणि 29. नंतर 31 ते 40 31 आणि 37. नंतर 40 ते 50 41 43 आणि 47. नंतर 51 ते 60 53 आणि 59. नंतर बघा 61 ते 70 61 ते 70 61 आणि 67. 71 ते 80 71 73 आणि 79. नंतर 81 ते 90 83 आणि 89. बघा 83 आणि 89. आणि 91 ते 100 97. बघा आपण मोजू थोडं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. म्हणजे 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत. एकूण किती मूळ संख्या आहेत, 25 मूळ संख्या आहेत. बघा आता ह्या ज्या मूळ संख्या आहेत यामध्ये 1 आणि 30 संख्या याशिवाय इतर कुठल्याही संख्येचं भाग जात नाही. बघा नंतर या मूळ संख्येचे पुन्हा काही प्रकार पडतात. त्यापैकी पहिला जो प्रकार आहे तो जोडमूळ संख्येचा आहे. म्हणजे कुठला प्रकार, जोडमूळ संख्या. आता जोडमूळ संख्या म्हणजे काय, त्यालाच आपण ट्विन्स प्राईम नंबर म्हणतो. बघा अतिशय सुंदर नाव आहे, ट्विन्स प्राईम नंबर. ह्या एकूण 1 ते 100 पर्यंत 8 जोड्या आहेत. किती जोड्या, 8. आता जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या शोधून काढू. किंवा त्याआधी मी तुम्हाला जोडमूळ संख्या म्हणजे काय ते सांगतो. ज्या मूळ संख्यांमध्ये फक्त 2चा फरक आहे त्याला जोडमूळ संख्या असे म्हणतात. बघा आता मग त्या जोड्या शोधून काढू जोडमूळ संख्याच्या. 3 आणि 5. बघा पहिली जोडी, दुसरी 5 आणि 7.
बघा लक्षात घ्या यांच्यातला फरक, 7 मधून 5 गेले 2, 5 मधून 3 गेले 2. नंतर बघा तिसरी जोडी आहे 11 आणि 13. नंतर आहे 17 आणि 19. नंतर आहे 29 आणि 31. आणि 6वी जी जोडी आहे ती आपली आहे 41 आणि 43. 7वी जोडी आहे 59 आणि 61. 8वी जोडी आहे 71 आणि 73. म्हणजे बघा 1 ते 100 पर्यंत एकूण 1 2 3 4 5 6 7 8 एकूण किती 8 जोडमूळ संख्येच्या जोड्या आहेत. नंतर बघा मूळ संख्येचं पुन्हा दुसरं एक जे टाईप आहे ते आहे सहमूळ संख्या. सहमूळ संख्या, या सहमूळ संख्येला आपण को-प्राईम नंबर असे म्हणतो. काय म्हणतो? को-प्राईम नंबर. बघा जोडमूळ संख्या म्हणजे काय? त्या मूळच संख्या. पण सहमूळ संख्या म्हणजे मूळ संख्या नाही. सहमूळ संख्या म्हणजे मूळ संख्या का नाही. जसं बघा कुठलेही कॉन्जिक्युटिव्ह नंबर घ्या. आपण उदाहरण घेऊ 11 आणि 12. 11 आणि 12. 11चे अवयव पाडू. 11चे अवयव काय आहेत? 1 आणि 11. नंतर 12चे अवयव काय आहेत? 1 2 3 4 6 आणि 12. या दोन्ही संख्यांच्या अवयवामध्ये 1 हा अवयव कॉमन आहे. 1 हा अवयव काय आहे? कॉमन आहे. म्हणजे सहमूळ संख्या म्हणजे काय? दोन संख्यांच्या अवयवामध्ये फक्त एकच हा अवयव जर कॉमन असेल, एकच हा अवयव जर कॉमन असेल तर त्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात. मग सहमूळ संख्यांच्या जोड्या कोणत्या? सगळेच कॉन्जिक्युटिव्ह नंबर, जसं 17 18 किंवा तुमचं 20 21, 22 23, 75 76, 99 100 हे सगळेच्या सगळे सहमूळ संख्या. बघा नंतर संख्यांचे प्रकार पाहताना 5वा जो प्रकार आहे त्याला संयुक्त संख्या म्हणतात. कुठल्या संख्या? संयुक्त संख्या. आता संयुक्त संख्या म्हणजे काय? ज्या संख्या मूळ नाही त्या संयुक्त. म्हणजे मूळ संख्या किती होत्या? 25. मग संयुक्त संख्या किती आहेत? 74. मग एक संख्या कुठं गेली? यांची बेरीज बघा 99. म्हणजे एक म्हणजे कोणतं? एक म्हणजे आपला 1. या 1चे जर अवयव पाडलं तर फक्त 1चं अवयव काय आहे? एकच. आणि मूळ संख्यामध्ये काय? त्या संख्येचे 2 अवयव हवे. मूळ संख्येचे किती अवयव? 2. म्हणजे मूळ संख्येचे अवयव किती? 2. मूळ संख्येचे 2 अवयव. आणि संयुक्त संख्या म्हणजे काय? ज्या मूळ नाही त्या आणि संयुक्त संख्येचे अवयव. जसं आता संयुक्त संख्येचं एखादं उदाहरण घेऊ, जसं 6. संयुक्त संख्येचं उदाहरण 6. बघा 6चे अवयव 1 2 3 आणि 6. म्हणजे बघा संयुक्त संख्येला जर डिफाईन करायचं झालं तर 1 आणि तीच संख्या या व्यतिरिक्त कमीत कमी पुन्हा एखादा अवयव असतो, त्याला संयुक्त संख्या म्हणतात. त्या संयुक्त संख्या किती आहेत? 74. मूळ संख्या किती? 25. मग एक काय? एक ही संयुक्तही नाही आणि मूळ पण नाही. एक ही संख्या संयुक्तही नाही आणि मूळ पण नाही. म्हणजे हे झाले 100. 25 काय? 1 ते 100 पर्यंत 25 मूळ, 74 संयुक्त आणि एक ही संख्या संयुक्तही नाही आणि मूळही नाही. बघा आता पुढील प्रकार बघू आपण. पुढील संख्येचा प्रकार आहे 6वा समसंख्या. आता याबद्दल तुम्हाला माहीतच आहे. समसंख्या म्हणजे काय? ज्या संख्येमध्ये 2ने पूर्ण भाग जातो त्याला समसंख्या म्हणतात. याला इव्हन नंबर असे म्हणतात. काय म्हणतात? इव्हन नंबर. म्हणजे 2ने भाग जाणाऱ्या संख्या किंवा 2च्या टेबलमधील संख्या किंवा एखाद्या संख्येला 2ने भाग गेलं की बाकी किती उरतं? 0. त्याला आपण काय म्हणतो? समसंख्या. किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानात 0 2 4 6 8 यापैकी एखादा अंक असतो त्याला पण आपण काय म्हणू? समसंख्या म्हणू. आता समसंख्या कुठल्या? जसं आपण लिहू शकतो 2च्या पाड्यातील सगळ्याच संख्या. 2 4 6 8 10 12 14 16 पुन्हा 112
2022, पुन्हा 118, ह्या काय झाल्या सगळ्या समसंख्या झाल्या. कुठल्या संख्या झाल्या? ह्या समसंख्या. बघा या संख्येच्या एकक स्थानात 8 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे. पुन्हा तुमचं 100 ही सुद्धा काय आहे? समसंख्या. बघा संख्येचं नंतरचं 7वं प्रकार पाहू गेलं तर ते आपली कुठली संख्या आहे? समनंतर कुठल्या संख्या येतात? विषम संख्या. कुठल्या संख्या? विषम संख्या. त्याला आपण ऑड नंबर म्हणतो. कुठला नंबर म्हणतो? ऑड नंबर. आता ह्या आपल्या संख्या कोणत्या विषम? ज्या संख्येला भाग दिलं, जसं उदाहरण आपण 17 पकडू. 17ला जर 2ने भाग दिलं, बघा 2 1 2 8 16, बाकी किती उरलं? 1. म्हणजे एखाद्या संख्येला जर आपण भाग दिलो तर बाकी जर 1 उरत असेल तर त्यांना आपण विषम संख्या म्हणायचं. मग बघा 1 3 5 7 किंवा 117 119 201 3021 ह्या सगळ्या काही आहेत? विषम संख्या आहेत. आता विषम संख्येच्या एकक स्थानात 1 3 5 7 9 यापैकी एखादा अंक असतो. त्याला आपण काय म्हणतो? विषम संख्या. म्हणजे विषम संख्या कशी ओळखायची? संख्येच्या एकक स्थानातील अंक 1 3 5 7 9 यापैकी जर एखादा असेल तर त्याला आपण काय म्हणायचं? त्यानंतर संख्येचा जो 8वा प्रकार आहे त्याला काय म्हणतात? अपूर्णांक. आता बघा या अपूर्णांक या नावातच त्या संख्येचा अर्थ कळलेला आहे. अपूर्णांक म्हणजे काय? त्याला आपण फ्रॅक्शन नंबर म्हणतो. काय म्हणतो? फ्रॅक्शन नंबर. अपूर्ण अंक म्हणजे अपूर्णांक. अपूर्ण म्हणजे काय? जो सगळा नाही. म्हणजे जसं 1 काय आहे आपलं? कंप्लीट आहे म्हणजे पूर्णांक आहे. अपूर्णांक म्हणजे काय? जे अपूर्ण असतात. म्हणजे जसं अर्धा हे अपूर्ण आहे, जसं पाव किंवा आपण पाऊण याला अपूर्णांक म्हणतो. किंवा अपूर्णांक म्हणजे पूर्णांक नसलेल्या व भिन्न रूप असलेल्या संख्यांना अपूर्णांक म्हणतात. म्हणजे ज्या संख्या पूर्ण नाही त्या अपूर्णांक. जसं 7/4, पुन्हा काय तुमचं 2/3 यांना काय म्हणायचं? अपूर्णांक म्हणायचं. यांना काय म्हणायचं? अपूर्णांक. या अपूर्णांकाचे प्रकार पडतात. पहिलं प्रकार आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक. पूर्णांकयुक्त अपूर्णांक. आपण अपूर्णांक हे चॅप्टर ज्यावेळी घेऊ त्यावेळेस पुन्हा याची मी डिटेल तुम्हाला व्हिडिओमध्ये टाकीनच. पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे काय? 1 अंक पूर्ण आणि 1 अंक अपूर्णांक. बघा 3 हा पूर्णांक आहे आणि 1/2 म्हणजे अर्धा काय आहे? अपूर्णांक. म्हणून याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणायचं. पुन्हा काय असतात? जसे व्यवहारी अपूर्णांक म्हणजे फक्त अपूर्णांक असेल त्याला व्यवहारी अपूर्णांक. पुन्हा ज्याचं छेद मोठा तो छेदाधिक अपूर्णांक आणि ज्याचा अंश मोठा तो अंशाधिक अपूर्णांक. आणि पुन्हा याचे प्रकार पडतात दशांश अपूर्णांक. कुठला प्रकार आहे याचं? दशांश अपूर्णांक. आता दशांश अपूर्णांक म्हणजे काय? जसं मला अर्ध लिहायचं आहे 0.5 लिहू शकतो मी. 1.5 लिहायचं आहे 1.5 म्हणजे हे काय झाले? दशांश अपूर्णांक झाले. आता बघा समोर संख्येचं 9वा जो प्रकार आहे त्याला आपण परिमेय संख्या काय म्हणतो? परिमेय संख्या किंवा त्याला रॅशनल नंबर असे म्हणतात. काय म्हणतात? रॅशनल नंबर. बघा हे अगदी सोपं आहे. म्हणजे तुम्ही एखादी संख्या अंश आणि छेद रूपात p/q, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर रूपात किंवा त्याला आपण असं सुद्धा म्हणू शकतो अंश आणि छेद रूपात लिहू शकतो. त्याला आपण काय म्हणायचं? परिमेय संख्या किंवा रॅशनल नंबर. आता बघा तुमच्या नैसर्गिक संख्या किंवा ज्याला आपण इंटिजर म्हणू, एकमुस्त काय म्हणू? इंटिजर. म्हणजे इंटिजर का बरं? त्या इंटिजरमध्ये तुमचे सगळेच्या सगळे नैसर्गिक नंबर येतात सगळेच्या सगळे नैसर्गिक नंबर येतात. तुमचं शून्य पण येते
आणि तुमचे कुठले नंबर येतात, तुमचे मायनस पण नंबर येतात. याला आपण अंशात 1 जर लिहिलं तर याची किंमत काही म्हणजे असं बदलत नाही, म्हणजे 0/1. फक्त याचं एक कंडिशन आहे, म्हणजे तुम्ही छेदात 1 बघा, छेदात 1 लिहू शकता, छेदात 1 लिहू शकता, पण तुमचं छेद म्हणजेच डिनॉमिनेटर 0 नको. डिनॉमिनेटर काय नको, 0. म्हणजे बघा 2/0 जर लिहिलं तर याचं उत्तर काय, नॉट डिफाईन येते. म्हणजे हे डिफाईन होणार का, नाही. पण 0चे 2 भाग होऊ शकतात. म्हणजे 0चे 2 भाग म्हणजे काय, 0. म्हणजे 0 तुम्हाला 2 जणांना वाटायचं असेल तर प्रत्येकाला 0-0 जातो. पण 2चे 0 भाग होतात का, नाही. म्हणून डिनॉमिनेटर 0 नको, 1 असलं तरी चालेल. म्हणजे तुमचे सगळेच्या सगळे जे इंटिजर आहेत त्यांना आपण एकत्रितपणे परिमेय संख्या म्हणू शकतो. किंवा एखाद्या संख्येला आपण जर छेदामध्ये काही लिहू शकत असून किंवा जे आपण आधी फ्रॅक्शन नंबर पाहिलं त्या सगळ्यांनाच आपण फ्रॅक्शन नंबर म्हणजे काय, आधी आपण जे अपूर्णांक बघितले त्या सगळ्यांना आपण एकत्रितपणे परिमेय संख्या म्हणू शकतो. म्हणजे तुमचे आत्तापर्यंत जेवढे आपण नंबर बघितले सगळ्यांना आपण काय म्हणू शकतो, परिमेय संख्या म्हणू शकतो. म्हणजे कुठल्या कुठल्या परिमेय संख्या, तुमचे सगळेच्या सगळे ऋण पूर्णांक, धन पूर्णांक आणि 0 यांना आपण एकत्रितपणे नंतर बघा संख्येचं 10वा जो प्रकार आहे त्याला आपण अपरिमेय संख्या अशा म्हणतो. अपरिमेय संख्या किंवा त्यांनाच इरॅशनल नंबर असे सुद्धा म्हणतात, इरॅशनल नंबर. आता हे इरॅशनल नंबर म्हणजे काय, जसं बघा वर्गमुळात 4 म्हणजे किती होतं, 2. ही आपली परिमेय संख्या झालं. वर्गमुळात 3 म्हणजे काय, आपण ते व्यक्त करू शकत नाही. किंवा यांचं जर उत्तर काढलं तर यांचे दशांश रूप अनंत म्हणजे काय, आवर्तनरहित असते. म्हणजे बघा ह्या असंज्ञेय असतात. जसं पायसुद्धा काय आहे, ही अपरिमेय संख्या आहे. √2 अपरिमेय संख्या, √5 अपरिमेय संख्या. म्हणजे ज्या संख्यांना आपण व्यक्त करू शकत नाही त्या अपरिमेय संख्या. मग √9 ही परिमेय संख्या आहे. बघा याची व्हॅल्यू काय येते, 3. √5ची येणार का, नाही. म्हणून ह्या अपरिमेय संख्या आहेत. √4 परिमेय संख्या, √9 परिमेय संख्या. √2 √5 √3 √7 ह्या आपल्या अपरिमेय संख्या आहेत. नंतर जो आपला संख्याचा प्रकार आहे तो आहे रियल नंबर. म्हणजे 11वा जो प्रकार आहे त्याला आपण रियल नंबर काय म्हणतो, रियल नंबर किंवा त्यांना वास्तव संख्या असे म्हणतात. काय म्हणतात, वास्तव संख्या. आता ह्या वास्तव संख्या म्हणजे काय, बघा वास्तव संख्या म्हणजे काय, सगळ्याच्या सगळ्या आपल्या परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांचा समूह म्हणजे वास्तव संख्या. यांचा समूह म्हणजे वास्तव संख्या. म्हणजे सगळ्याच आत्तापर्यंत आपण जेवढ्या संख्या बघितलो त्या सगळ्याच संख्यांना एकत्रितपणे आपण वास्तव संख्या. यानंतर संख्येचं जो प्रकार आहे तो आहे वर्ग संख्या. कुठल्या संख्या, वर्ग संख्या. यांना स्क्वेअर नंबर म्हणतात. यांना काय म्हणतात, स्क्वेअर नंबर. म्हणजे एखाद्या संख्येचं वर्ग. जसं वर्गसंख्या पहिली कोणती, 1. 1 म्हणजे काय आहे, 1चं वर्ग. नंतर 2चं वर्ग काय, 4. नंतर 3चं वर्ग, बघा 3चं वर्ग 9. नंतर 4चं वर्ग 16. म्हणजे वर्गसंख्या कुठल्या, 1 4 9 16 25 36. 7चं वर्ग 49. 8चं वर्ग 64. 9चं वर्ग 81 आणि 10चं वर्ग किती, 100. यांना आपण काय म्हणतो, वर्गसंख्या म्हणतो. किंवा यांना चौरस संख्या असेही म्हणतात. म्हणजे जसं मांडणी जर केलं जसं 4ची मांडणी बघा, 1 2 3 4 म्हणजे 2/2 होते. 9ची मांडणी बघा जे 3/3 म्हणजे या संख्येच्या मांडणीतून काय होते, चौरस तयार होते. म्हणून यांना चौरस संख्या, वर्गसंख्या किंवा स्क्वेअर नंबर असेही. नंतर संख्येचा जो प्रकार आहे
ते क्यूब नंबर किंवा यांना घनसंख्या म्हणतात. आता घनसंख्या म्हणजे काय? जसं 1चं घन 1, नंतर 2चं घन किती 8, 3चं घन किती 27, 4चं घन 64, 5चं घन 125, 6चं घन 216, 7चं घन 343, 8चं घन 512. बघा ह्या ज्या सगळ्या ज्या संख्या आहेत म्हणजे 1, 8, 343 किंवा 27, 64, 125, 216 ह्या सगळ्याच्या सगळ्या घनसंख्या. नंतर संख्येचा जो प्रकार आहे तो आहे ट्रँग्युलर नंबर किंवा त्रिकोणी संख्या. बघा यांना त्रिकोणी संख्या. आता ह्या कशा ओळखायच्या बघा. जसं त्रिकोण म्हणजे काय? एक ही त्रिकोणी संख्या आहे. नंतर बघा 1, 2, 3 ही त्रिकोणी संख्या आहे. नंतर 1, 2, 3, 4, 5 बघा 3 आणि 2 5 आणि 1 6 ही त्रिकोणी संख्या आहे. नंतर 1, 1, 2, 1, 2, 3, 1, 2, 3, 4, 4 आणि 3 7 आणि 2 9 आणि 1 10 ही त्रिकोणी संख्या आहे. नंतर बघा मग ह्या त्रिकोणी संख्या कशा ओळखायच्या किंवा कशा लिहायच्या ते आपण बघू. बघा 1 ही त्रिकोणी संख्या आहे प्लस 2 करायचं. 1, 2, 3 ही त्रिकोणी संख्या. मग बघा प्लस 3 करायचं म्हणजे 6 ही त्रिकोणी संख्या. प्लस 4 करायचं म्हणजे 10 ही त्रिकोणी संख्या. प्लस 5 करायचं 15 ही त्रिकोणी संख्या. प्लस 6 करायचं म्हणजे 21 ही त्रिकोणी संख्या. म्हणजे या जर संख्या आपण मांडल्या तर यांच्यापासून त्रिकोण तयार होतो. म्हणून यांना काय म्हणायचं? त्रिकोणी संख्या. किंवा 2 कॉन्जिक्युटिव्ह नंबरच्या गुणाकाराच्या निम्म्यास त्रिकोणी संख्यासुद्धा म्हणतो. किंवा बघा आता 15 ही त्रिकोणी संख्या आहे. ओळखायचं कसं? 15चे दुप्पट करायचे किती होतात? 30. आता बघा ही जी दुप्पट आहे हे 2 कॉन्जिक्युटिव्ह नंबरचं गुणाकार आहे. कॉन्जिक्युटिव्ह म्हणजे काय? 5 आणि 6 म्हणजे लगतच्या संख्या. जसं 21 ही त्रिकोणी संख्या आहे. 21चे दुप्पट करा किती झाले? 42. 42 हे 6 आणि 7चं गुणाकार आहे. मग जर तुम्हाला त्रिकोणी संख्या ओळखायच्या असतील अगदी साधं सोपं आहे बघा. जसं 1 आणि 2चं गुणाकार 1, 2, 2 यांचं अर्ध करायचं 1. 2 आणि 3चं गुणाकार 3 दुने 6 होतात यांचं अर्ध करायचं किती? 3. नंतर 3 आणि 4चं गुणाकार किती होतो? 12 यांचे अर्धे करायचे 6. नंतर 4 आणि 5चं गुणाकार किती? 20. 20चे अर्धे करायचे 10. म्हणजे 2 लगतच्या संख्येच्या गुणाकाराच्या निम्म्यास त्रिकोणी संख्या असे म्हणतात. धन्यवाद. हे झाले संख्यांचे प्रकार. याआधी मी अंक असेच का लिहितात हा व्हिडिओ यूट्यूबवर शेअर केला आहे. तुम्हाला जर हवं असल्यास मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकतो ते बघून घ्या. आणि नवनवीन जर गणिताच्या कन्सेप्ट साध्या सोप्या भाषेत जर शिकायच्या असतील तर इन्स्पायर करिअर अकॅडमी सावली हे चॅनल सबस्क्राईब करा. जेणेकरून तुम्हाला गणितातल्या ज्या अडचणी असतील त्या अगदी साध्या सोप्या आणि सरळ भाषेत समजून घेता येईल. धन्यवाद.